नमस्कार मित्रांनो. विषय जरी आजचा वेगळा असेल, परंतु खूप महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत. कारण शेतकरी मित्रांनो असो, जे कोणी व्हिडिओ पाहणारे आहेत, शेतकरी असोत किंवा इतर कोणीही असोत, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेत आहोत. आज माणसाची जी परिस्थिती असते, ती परिस्थिती 4 पैसे असतील तर चांगली असते. परंतु तीच जर परिस्थिती चांगली टिकवायची असेल, तर मित्रांनो त्याच्यासाठी पैसा टिकवणं महत्त्वाचं असतं आणि हाच पैसा टिकायचा असेल, कष्ट तर करावेच लागतात. परंतु कष्ट करूनही पैसा जर टिकत नसेल, तर त्याला कारणं असू शकतात. आपला महत्त्वाचं म्हणजे दवाखाना. कारण आज माणसाजवळ किती जरी पैसा असला, तर एखादा हॉस्पिटलचं बिल जर भरायला आपण गेलं, तर अक्षरशः माणसाला शेतजमीन विकावी लागते, प्रॉपर्टी विकावं लागते. जे काही तुम्ही कमवलेलं आहे, ते कमवलेलं संपूर्ण पार करावं लागतं. तेव्हाच तो आजारी माणूस दुरुस्त होऊन घरी येतो. कारण माणसाचं महत्त्व कशात असतं, की तो माणूस बरा झाला पाहिजे. प्रत्येकाच्याच अपेक्षा असतात. परंतु मित्रांनो, महाराष्ट्र शासनानं, राज्य शासनाच्या खूप अशा योजना आहेत. त्या योजनेचा फायदा खूपसे लोक घेत नाहीत आणि अशीच एक योजना महत्त्वाची म्हणजे ज्या योजनेची अपेक्षा सर्वांनाच होती, परंतु त्या योजनेमध्ये खूप खूप कष्ट झेलावे लागत होते, खूप वेळ जात होता, वशिलेबाजी चालत होती आणि आपलं काम व्हायला उशीरही होत होतं आणि कुणाचं काम होतही नव्हतं. परंतु मित्रांनो, आपल्या घरातील माणसं व्यवस्थित टिकावी, व्यवस्थित राहावी, त्याचबरोबर कुठलाही दवाखाना लागू नये असं प्रत्येकालाच वाटतं. परंतु लागतो, त्याला विलाज नसतो. मग या सर्व गोष्टीचा विचार करून अखेर राज्य शासनाने खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय खूप चांगला आहे. सरकारचं कोण्या गोष्टीत चुका असतील तर चूक दाखवावी आणि एखादी जर गोष्ट चांगली केलेली असेल, ती गोष्ट ही त्या प्रोत्साहनही आपण द्यावं आणि त्याचं कौतुकही करणं गरजेचं असतं. मित्रांनो, झालं आहे काय? मुख्यमंत्री सहाय्यता निधी. ज्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आपण झगडत होतो, पेशंट बरा होऊन घरी आल्यानंतरही ते काम होत नव्हतं किंवा पेशंट एक्सपायरी झाला तरीही ते काम होत नव्हतं. ती परिस्थिती आता मित्रांनो बदललेली आहे. खूप चांगली अपडेट एक राज्य शासनाकडून सर्व आजारी व्यक्तींसाठी आलेले आहे. कारण तुमचं बिल फक्त 8 तासामध्ये राज्य शासनाकडून तुमच्या खात्यावर, म्हणजेच ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही आहात ॲडमिट, त्या हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी आपल्याजवळ पैसे नसतील, तर आता फक्त 8 तासात तुमच्या पेशंटचं बिल दवाखान्याच्या खात्यावर जमा होणार आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधी या योजनेतून. या अगोदर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कागदपत्र अपलोड करा, त्याचबरोबर डॉक्युमेंट जमा करा, मंत्रालयात फाईल द्या, कोणाला वशिला लावा, तरीही कामं होत नव्हती. परंतु आता काहीही करायची गरज नाही मित्रांनो. फक्त छोटं काम 2 ते 10 मिनटापर्यंत तुमचं सगळं ओके होणार आणि तुमच्या पेशंटचं बिल दवाखान्याच्या अकाउंटला जमा होणार आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधी या योजनेतून. या अगोदर पूर्ण मोठी प्रोसेस होती, ती प्रोसेस आता पूर्णपणे बंद झालेली आहे. फक्त ज्या दवाखान्यात तुमचं आजारी पेशंट ॲडमिट आहे, त्या दवाखान्यामध्ये फक्त 2 ते 10 मिनटाची एक प्रोसेस आहे. तेवढी केल्यानंतर त्या पेशंटचं बिल दवाखान्याच्या अकाउंटला फक्त 8 तासामध्ये जमा होणार आहे. मित्रांनो, ही माहिती खूप महत्त्वाची आहे. आज विषय जरी वेगळा असेल तरीही असे खूप पेशंट आहेत, आजारी व्यक्ती आहेत. आज पैशाच्या अडचणीमुळं आज घरी पेशंट भरपूर आहेत. जेवढा दवाखाना होतो तेवढा करतात, परत तो पेशंट तसाच राहतो. अशा पेशंटसाठी खूप महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतो मित्रांनो. कारण 8 तासात तुमचं बिल आता जमा होणार आहे. फक्त जाताना आधार कार्ड असो, ओळखपत्र असो, जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत, सर्व डॉक्युमेंट घेऊन दवाखान्यात जमा करायचे आहेत. त्यांना सांगायचं आहे की आम्हाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून लाभ पाहिजे. ते डायरेक्ट तुमचे ॲप्लिकेशन
घेतील, अपलोड करतील आणि त्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरही येऊन जाईल. तुमचं जे पेशंट आहे त्याच्यासाठीची बिलाचं रिझन काय, किती पैसे मिळू शकतात, या सर्व गोष्टी आता दवाखान्यातूनच आपल्याला मिळणार आहेत. खूप महत्त्वाचे अपडेट आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी खूप या अगोदर जे कष्ट घ्यावं लागत होते, कुठल्याही प्रकारचे कष्ट घ्यायची गरज नाही. 1-2 प्रोसेस केल्या, दवाखान्यातच करायच्या आहेत, कुठे जायची गरज नाही, कुणाला बाहेर पाठवायची गरज नाही. या सर्व गोष्टी दवाखान्यातच केल्यानंतर तुमचं बिल, जे दवाखान्याचं बिल आहे, ते संपूर्ण बिल तुमच्या दवाखान्याच्या अकाउंटला जमा होणार आहे. याबाबत जर कुणाला काय प्रॉब्लेम आला तर निश्चित या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्हाला मी नंबर सांगतो, तो नंबर तुम्ही नोट करून घ्या. 1800 1232 211. अजून एकदा का 1800 123 2211. या नंबरला तुम्ही काहीही अडचण आल्यास या नंबरला फोन करून तुम्ही संपर्क साधू शकता व पुढच्या अडचणी दूर करू शकता. हे खूप महत्त्वाचे अपडेट आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.